तटकरेंच्या बालेकिल्ल्यात घुसून मंत्री गोगावले यांनी म्हसळा नगरपंचायतवर फडकवला। शिवसेनेचा भगवा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत म्हसळा नगर अध्यक्षांनी घेतला नगरपंचायतचा पदभार। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तू तू मै मै सुरूच आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी विधानसभेला शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला असा शिवसेनेचा आरोप आहे। तेव्हापासून रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला असून तो आतापर्यंत थांबत नाही। शिवसेनेने राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देत मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील आणि सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातील म्हसळा नगरपंचायतमधील नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन म्हसळा नगरपंचायतवरील राष्ट्रवादीचा झेंडा उतरावत शिवसेना पक्षाचा भगवा फडकावत मंत्री गोगावले यांनी म्हसळा बाजारपेठेत नॅपकिन फिरवत खासदार सुनील तटकरे यांना डिवचलं आहे। जे का आपण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सर्व सदस्य या सगळ्यांना जे का आपण घेऊन आलेलो आहे त्यांना आपण आता तिथे बसवलेलं आहे। तुमची सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची विनंती आहे आणि ऐका, ज्या नगरपंचायतीचा विकास जो या माझ्या जनतेला हवा आहे तो करून देण्याची जबाबदारी आज मंत्री म्हणून आम्ही घेतोय। ऐका जरा आपल्याला हे ऐका, आपल्याला कोणालाही वादविवाद करायचा नाही आहे। आपल्याला म्हसळा शहराचा विकास करायचा आहे। जो आतापर्यंत त्यांना जमला नाही तो विकास आपण करून देण्याची जबाबदारी आज घेतोय। माझं पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, जर हात खाली कर, डीवायएसपी मॅडम, आमचे पाटील साहेब हे जे सगळे आहेत त्यांना एकच विनंती आहे, आमचे कार्यकर्ते कोणी भानगड करणार नाही आहेत। पण त्या लोकांना पण सांगा आमच्या अंगावरती फुकट येऊ नका, नाहीतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार। ऐका रे, आता थांब, आपल्याला जे काय आपल्याला जे आता लोकांनी जे काय 10 सदस्य आपल्याकडे आलेले आहेत त्या 10 सदस्यांच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण या शहराचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। त्यामुळे तुम्ही कोणी घाबरा, आता जसे आपण आलात तसे शांततेने आपापल्या घरी जायचं आहे, कोणी काळजी करायचं कारण नाही। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज